सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर सकाळी अंघोळ वगैरे झाली होती, सगळे कामं आवरले होते आणि हिला नवीन कपडे घातल्यावर हिचे कसे नाटकं चालू असतात बघा तुम्ही पुढे. पा त्यापा 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 कशी मकडती हाय कर. हाय. तर आता आपलं कणिक पण मळून झालेलं आहे पोळ्यांसाठी आणि बाकीच्या पण माझ्या सगळ्या वस्तू झालेल्या आहेत. आता पोळ्याच राहिल्या तर मी पोळ्यात का दाखवते की आता मी फर्स्ट टाइम पोळ्या करते. म्हणजे बाकीचं सगळं मी आधीपासून करत आलेले आहे, जसं की भजी वगैरे, पुरण वगैरे सगळं मला जमतं. विषय फक्त पोळ्यांजवळ होता. आता आज बघायचंय की तेही मला जमतंय की नाही. आता बघूयात. आता सुरुवातच तर अशी झाली म्हटल्यावर आता काय माहिती पोळ्या कशा होतात. बघू, ठीक आहे. सगळ्या जरी नाही झाल्या, लास्टवाल्या 2-3 तर येतील ना व्यवस्थित. तर बघू आता काय होतंय ते. आणि माझा अवतार पण एवढा झालेला आहे ना, अजून मला आवरायचं आहे. आणि मला माहिती होतं पोरीला सांभाळून करणं म्हणजे काही एवढी पण सोपी गोष्ट नाहीये. म्हणून जसं होईल तसं ह्या वर्षी जरी लेट झालं जास्त, तर पुढच्या वर्षी तरी मी टायमिंगमध्ये करण्याचा प्रयत्न करेल. तर मला कमेंट करून सांगा याच्यामध्ये मी अजून काही म्हणजे चेंजेस करायच्या का, किंवा कुठल्या पद्धतीने मी पोळी लाटली पाहिजे होती. मोबाईलवर असे कोणतेच व्हिडिओ येत नाहीत की कशी पोळी लाटावी किंवा कोणत्या पद्धतीने लाटावी. मी बरेच यूट्यूबला व्हिडिओ बघितले तर ते डायरेक्टलीच असं लाटताना दाखवतात. तर बघू माझी पोळी कशी होती ते. आता ही पहिलीच पोळी आहे. याच्या अगोदर मी पण नाही लाटली. ही पहिलेच उंडा घेतलाय लाटायला. बघू आता. आणि मला तर असं वाटतंय की छोट्या छोट्याशाच लाटावा. खूप अशा मोठ्या पोळ्या लाटायला नको, कारण मोठ्याला मला जमायच्या नाही. तर बघू शकताय आता पोळी तर मला असं वाटतंय बास करायला लाटायला. फुटली तर नाही बरं का, पोळी फुटली तर नाही. बघू आता. काय करायचं त्या डाळीचं? असं म्हणजे आता मला असं झालंय काय बोलू आणि काय म्हणू, माझ्याकडे शब्दच नाहीये. कारण सगळा स्वयंपाक मला जमत होता, फक्त पोळ्यामुळे राहून जात होतं. तर आज फायनली मला पोळ्या पण जमल्यात. म्हणजे वाटत नव्हतं ती मला, म्हणजे भीती वाटत होती करू की नको. आणि शेवटी विचार केला की नाही, करून बघावं जमतंय की नाही. आणि पहिल्याच याच्यात जमून गेलं, जास्त मला त्रास झाला नाही आणि नासाडाही झाला. माझी लेक पण पोळ्या करते बाई. कसं करते गो मम्मा तू चपात्या? कसं पोळ्या करते तू? दाखव गो मम्मा. कल तर खरंच सांगू ना, एवढा उशीर झालेला आहे, इतकं लेट झालेलं आहे.
पण मला आनंद वाटतो आहे की पोळ्या मी एकटीने कोणाची हेल्प न घेते एकदम व्यवस्थित, मी व्हिडिओ तर टाकणारच आहे, एकदम व्यवस्थित पद्धतीने बनवल्या. माझे भजे पण झालेले आहेत. इथं गुळवणी, आता यांच्या इकडं गुळवणीसोबतच पोळी खातात, तर मी गुळवणीच बनवली. आणि इकडे भात, ही आमटी, सार पण म्हणतात त्याला. आणि आता माझ्याकडं कुरडया नाही आहेत, म्हणून असे मी जे होतं माझ्याकडं ते मी तळलं आहे. तर अशा पद्धतीने माझा स्वयंपाक रेडी आहे. तर आत्ता मला पिहूचं आवरायचं आहे, माझं आवरायचं आहे अजून, तोपर्यंत हे येतीलच. सो पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा प्लीज, संपूर्ण व्हिडिओ बघा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर मग तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी पूजा मांडायला घेतलेली. आता याला सुगड पूजा म्हणतात. तर आता मला तर काही यातलं माहीत नाही आहे, फर्स्ट टाईमच करते. तर काही मी अगोदरच बोलले होते, यात जर काही चुकलं किंवा काही राहून गेलं तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर मला जसं जमलं, जसं माहिती होतं तशी मी पूजा मांडून घेतली. आता मला व्यवसायाला बाहेर जायचं होतं, पण इथे लांब लांबपर्यंत कुठंच मंदिर नाही आहे आणि यांना यायला एवढा उशीर झाला होता, इतकं लेट झालं होतं ना, त्यामुळे ते राहून गेलं. तर ठीक आहे म्हटलं, जाऊ द्या, ह्यावेळेस मला बाहेर जाताना आलं, पुढच्या वेळेस मी नक्की ट्राय करेल आणि बाहेर व्यवसायाला नक्की जाईल, कारण तेही मला अनुभवायचं आहे की कसं असतं, काय असतं. आणि मी पूजा करते म्हटल्यावर माझी पिहू मला कशात मदत करणार नाही असं होणारच नाही. ती मला प्रत्येक गोष्टीत हेल्प करते, मदत करते. तर तिचं काही ना तरी लुडबुड चालू होती. नंतर त्यांचं मग मी असं दर्शन घेतलं. नवरा बायकोपेक्षा मोठा असतो करून घे गोड गोड मासे कधी पाडू नको तिला शिवली तिळगुळ घे धर तिळगुळ घे गोड तिकडं फोन कर बघून बाय बाय कर. बाय बाय कर बरं. कर टाटा कर. नको. नंतर मग तिचे बाबा आणि तिचे पप्पा जेवायला बसले. तर तिने बघा तिच्या बाबांना सोडलंच नाही, त्यांना तिला घेऊनच जेवण करावं लागलं. तिला वाटत होतं तिचे बाबा जातात की काय तिला सोडून, म्हणून अशीच चिटकून बसली होती बाबांना. बाबामध्ये खूप जीव आहे तिचा. पप्पा बघा तिचे एकदम निवांत शांत बसलेले आहेत बाजूला, त्यांना काही घेणं देणं नाही आहे. आणि तिलाही माझं आणि तिच्या पप्पाचं काही घेणं देणं नाही आहे. त्यांच्यानंतर मीही जेवायला घेतलं. तर माझं असं काहीसं ताट होतं. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब